आज हम रिंग टेनिस खेल के बारे में विस्तार से जानने वाले हैं। तो आज हमारे पास गेस्ट टीचर आए वाले हैं, श्री पांडे सर। ये हमको आज रिंग टेनिस खेल के बारे में सभी डिटेल और स्केलिंग फॉर स्किल्स इनका डेमो देने वाले हैं। वेलकम सर। ऑल ऑफ गाइड्स मराठीत बोललं चालेल सगळ्यांना? थँक्यू. खेळाचं नाव आहे रिंग टेनिस. रिंग टेनिस. रिंग टेनिस. हां, काय झालं? खेळाचं नाव आहे रिंग टेनिस. मराठीत सांगितलं याला टेनिक वाईट म्हणतात. हां, टेनिक वाईट. हां, अतिशय सोपा खेळ. जसं तुम्ही बॅडमिंटन खेळताय, बॅडमिंटन माहिती आहे ना? ॲज सेम रूल जे असतात तेच याच्यामध्ये, त्याचे फॉल्स वगैरे ते सगळे तुम्हाला सांगणार आहे. पण या खेळाचं नाव समजलं का तुम्हाला अगोदर? रिंग टेनिस. रिंग टेनिस आणि टेनिक वाईट. बरं, याच्यानंतर याला खेळण्याची पद्धत. आता रिंग आहे, पण ही जी रिंग आहे ही त्याच पद्धतीने गेली पाहिजे, त्याच पद्धतीने आपल्याकडे वापस आली पाहिजे. खेळण्याची पद्धत. याच्या अगोदर तुम्ही खेळ बघितलेला आहे का? हा बघितलेला आहे का? नो और यस. बरं, चालेल, ठीक आहे. जरी नसेल बघितलेला तरी सुद्धा आपल्याला आता डेमो करायचा आहे. या खेळाचा आपण डेमो घेणार आहे. हां, जसं बॅडमिंटनचं सेक्टर असतं त्याच पद्धतीनं थोडंफार मेजरमेंटमध्ये फरक आहे. त्याच सेम कोर्टमध्ये त्याच सेम हाईटनुसार आपल्याला ही रिंग त्याच्याकडं फेकायची असते. कोणाला? ऑपोजिट साईडला. लिसन टू मी प्लीज. जसं आपण खेळतोय बॅडमिंटन खेळतोय, आपण बॅडमिंटन कशा पद्धतीने खेळतो? रिंगच्या म्हणजे नेटच्या वरतून आपण रॅकेट पास करतो. हां, त्याच पद्धतीनं ह्या रिंगला आपण क्रॉस करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्लीज, की रिंग कॅच कशी करायची आणि आपल्याला फेकायचं कशा पद्धतीनं हे आपल्याला अगोदर शिकायचं आहे. आणि तुम्ही जसं रॅकेट खेळताय, बॅडमिंटन खेळताय, त्याच पद्धतीने याला खेळायचं. फक्त तिथं बॅट नसणार आहे तुमच्या हातात, फक्त रिंग येणार आहे आणि रिंग तुम्हाला पास करायची आहे. लक्षात आलं आहे? सगळ्यांना लक्षात आलं की हीच रिंग आपल्याला त्याच पद्धतीनं क्रॉस करायची. कुठं? मध्ये काय असणार आहे? नेट. नेटच्या क्रॉस करायची आपल्याला. हां, हे जे ग्राउंड आहे, हां, याच्यामध्ये इथून बाहेर 90 मीटर 90 मीटर 90 मीटर आणि हे सुद्धा सेक्टर जे असतं हे सुद्धा 90 मीटरच असतं. आता सेंटर लाईन पोल कुठे असणार आहे? इथं. हां, इकडून सुद्धा त्या सेंटरला. याच्यामधून आपल्याला सिंगल्समध्ये फक्त इंटरनल ग्राउंड आपल्याला यूज करायचं. आतलं जे 90 मीटर सेक्टर सोडलेलं आहे इथं डेड लाईन आहे, ही जी मारलेली ती डेड लाईन आहे. हां, लक्षात आलं आहे सगळ्यांच्या? ही जी लाईन आहे ही डेड लाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट मिळत नाही. हां, समोरच्यालाही मिळत नाही, तुम्हालाही मिळत नाही. हां, इकडून जे वेल्थ आहे ही 5.5 मीटरची आहे. तुम्हाला जसं बॅडमिंटनचं सेक्टर दाखवलं ना तशी जी वेल्थ आहे त्याची 5.5 मीटर आहे आणि 12 मीटर. लक्षात? आणि त्याच्यामध्ये हे ग्राउंड डिवाईड झालेले आहे. आता त्याच्यामधून कसं डिवाईड झालेलं आहे? 12.5 मीटर इन मीटर. हां, इन मीटर. हे सेंटर लाईनपासून इकडं 6.25 आणि इकडं 6.25 म्हणजे किती झाले? 12.5. हां, आलं लक्षात? ग्राउंडचं सेक्टर लक्षात आलं. आता त्या पद्धतीनं फक्त एक आपण डेमो घेऊया. कसं? स्टार्टिंग अंपायर स्टार्ट द मॅच कशी असते
कशा पद्धतीनं आपण मॅच खेळतो या पद्धतीनं अंपायर एक असतात आणि टॉस करायला एक असतात, वॉचमन 4 असतात, लाईनमन जे असतात ते 1 2 3 4 4 साईडला 4 अंपायर असतात. कोणते? लाईन अंपायर हां. आणि मेन अंपायर सेकंड अंपायर या साईडनं उभं राहतो नेटजवळ. व्हॉलीबॉल वगैरे सगळे खेळलेले आहेत आपण. यस. हां, त्याच पद्धतीनं 2 अंपायर असतात आणि एक अंपायर, एक सरपंच मेन जो अंपायर असतो तो येतो आणि टॉस करतो. अजून इकडून एक जण आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. गेम स्टार्टिंग. हां, नेम अँड प्लेन. हां, या पद्धतीने कोण बोलणार? प्लेन. नेम. नेम आलाय. नेम कोणी सांगितलं? नेम. टॉस हा जिंकला. हां, मग हा काय करणार? सर्व्हिस करणार. फर्स्ट सर्व्हिस या गेमची फर्स्ट सर्व्हिस ही राईट साईडला असते. आपण जिथं उभे आहे, मी इथं उभं आहे, ये इकडं, इथून ही माझी राईट साईड. कोणती? या लाईनपासून इकडच्या साईडनं जे सेक्टर दिलेलं आहे कोणतं? 90 मीटर सोडून ते पण 90 सेंटीमीटर. इथून पण इथून मी सर्व्हिस करणार. कोणत्या बाजूला करणार आहे? त्याच्या राईट साईड. इकडून आलं त्याच्यानंतर तुम्ही कुठेही खेळा. आलं लक्षात? सर्व्हिसचं पद्धत अशी करा किंवा सरळ करा, कशी करा, फक्त रिंग जशी गेली तसं लक्षात ठेवायचं. ही सर्व्हिसची पद्धत आहे. कुठे गेली रिंग? सर्व्हिस कुठं आली माझी? राईट साईडला. त्याच्यानंतर एंट्री करणार खेळाडू, दोघंही खेळणार. नंतर जसं तुम्ही याला खेळतात बॅडमिंटनला, त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा बाहेरून सर्व्हिस करायची आणि त्याच्यानंतर बॅडमिंटनमध्ये फक्त जवळून सर्व्हिस आहे. याच्यामधून या खेळामध्ये बाहेरून आपल्याला सर्व्हिस करावं लागते आणि त्या पद्धतीनं आपल्याला खेळावं लागते. स्टार्ट. गेम स्टार्ट ना. सेकंड सर. हां, आता लक्षात घ्या, एक सर्व्हिस संपली, पॉईंट पडला. हां, पॉईंट पडला. दुसरी सर्व्हिस कोणत्या बाजून होणार आहे? लेफ्ट साईडला. आणि हा खेळाडू कोणत्या साईडला पाहिजे? त्याच्या लेफ्टला. हां, इकडनं सर्व्हिस जाणार तुझी कोणत्या साईडला? त्याच्या लेफ्ट. हा पॉईंट. नेक्स्ट सर. इकडंच कंटिन्युअसली 5 सर्व्हिस असतात. हां, राईट लेफ्ट राईट लेफ्ट. हां, आणि लास्ट सर्व्हिस कुठे येतं? पॉईंट कॅच करायची आणि त्याच पद्धतीने फेकायची. ती बबल नाही झाली पाहिजे. म्हणजे अशी जर हल्ली एक पॉईंट तर तो फॉल आहे. तुम्हाला पॉईंट मिळणार नाही, तो समोरच्याला मिळाला. तुम्ही किती एक्सप्लेन केलं, कितीही फास्ट मारला समोरच्याला, तरी ती जर अशी हालत जर गेली तर तुमचा पॉईंट तुम्हाला मिळणार नाही, तो समोरच्याला मिळेल. हां, आलं लक्षात आता? ओके. आणि फॉल ज्यावेळेस आपण पॉईंट कॅच करतो, ये समोर. आता मॅच स्टार्ट झाली. समजा प्रत्येक गोष्ट सांगतो. हां, ही सर्व्हिस माझी. हां, कॅच. हा फॉल आहे माझा. काय? कॅच डबल घेतली, वापस दिला. ज्यावेळेस पॉईंट हातात येते तो आपला राईट लेग आहे, तो आपला स्टॉप पाहिजे. कुठला तरी एक लेग आपला स्टॉप पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही रनिंगमध्ये जर टाकला असाल तर हा चुकीचा आहे. हा फॉल आहे पूर्ण. काय?
रनिंगमध्ये आता यानं सर्व्हिस केली माझ्याकडे, सर्व्हिस कर, ही जे स्टेप बदलती हा फॉल आहे. जशी कॉईट आपल्या हातात आली त्याच पद्धतीने आपण रिटर्न करून टाकायची. कधी रनिंगमध्ये आपल्याला हा खेळ खेळता येत नाही. जसं बॅडमिंटनमध्ये आपण खेळू शकतो तशा पद्धतीने याच्यामध्ये खेळता येत नाही. ज्यावेळेस आपल्या हातात कॉईट आली त्याच वेळेस आपल्याला ती रिटर्न करावी लागते. ज्या पोझिशनमध्ये तुमच्या हातात येईल त्याच पोझिशनला ती रिटर्न करून टाकायची आणि त्याला विथिन 2 सेकंदाचा वेळ तुम्हाला कॉईट कॅच केल्यानंतर वापस करण्यासाठी. आलं लक्षात? ते कॅच केली त्याची ग्रीप बदलायची नाही, काही नाही, काही नाही. जशी आली तशी हातात घ्यायची आणि लगेच वापस द्यायची. तिला तुम्ही डिले केला, उशीर केला तर तो सुद्धा तुमचा फॉल आहे. आलं लक्षात? तुम्ही रनिंग केली, चालता चालता रील फेकली, लक्षात आले असे, तो सुद्धा फॉल आहे. हां आहे त्याच पोझिशनवर तुम्हाला ती पॉईंट आपल्याला वापस द्यायची. लक्षात आलं ना? बॅडमिंटनचं फुल पडतं, व्हॉलीबॉलमध्ये जसं खेळतो. आता हा खेळ जो आहे ना, व्हॉलीबॉल पुन्हा तुमचं शूटिंग व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन या सगळ्या खेळाचा एक संयोग आहे हा. आणि त्याच्यामधून या खेळाचे नियम तयार झालेले आहेत सगळे. हे जे नियम आहेत, आता प्रत्येक खेळ जो ही खेळ आपला तयार होतो आहे, नवीन नवीन गेम येतात सगळे, तर ह्या नवीन नवीन खेळामध्ये वेगवेगळे नियम असतात. आणि ही नियमावली ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस की कॉम्बिनेशन एक खेळाचं जे मर्म असतं की तो खेळ त्या प्रॉपर पद्धतीने खेळला गेला पाहिजे, ह्या पद्धतीनं तो खेळला गेला पाहिजे. म्हणजे वादविवाद ह्या गोष्टी आता क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतो, असंख्य वादविवाद आहे. मग त्याच्यामध्ये बी काय होतं की काय कोणतं हे आलं आता कॅमेरा DRS सिस्टीम त्या पद्धतीनं आता सगळ्या खेळामध्ये DRS सिस्टीम आहे. हां तर क्लिअरिटी कुठल्या खेळामध्ये कशा पद्धतीने येते ह्या नियमावलीनुसार येत असते. आणि नियम फेडरेशन जे असतं हे फेडरेशन टेनिक्वाईट ऑल इंडिया फेडरेशन जे असतं हे प्रत्येक वेळेस आपल्या नियमावलीची चाचपणी करत असतात. हां तर ह्या नियमानुसारच आपण हा खेळ खेळला पाहिजे. कॅच करताना रिंग कॅच करताना लक्षात ठेवायचं, हे पॉईंट जशी चालली वरती तसं तिच्याकडे लक्ष ठेवायचं. सगळ्यात अगोदर लाईनमध्ये एकदा सगळे हे सगळे थोडंसं डिस्टन्स ठेवा, फक्त माझ्याकडे आली पाहिजे. असं येतं का थोडंसं सूर्य येतं इकडे, असं येतं आली पाहिजे. फ्लेक्झिबल काही पण मोकळं वॉर्म अप केला नाही सकाळी, वॉर्म अप झालं आहे का? विदाउट वॉर्म अप ग्राउंडवर येणं काही शक्य नाही किंवा ती ॲक्टिव्हिटी करणं पण शक्य नाही. ते ना एवढं घ्यावायचे आधी कुठे टाकला लागेल तो.
मत करो रे, जिसके पास है वही ले लो।